एक विकेटचं पतन राहिल्या आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर आपण पाहतोय. त्याला विनंती असेल की आपल्या सामनावीराची ट्रॉफी घेऊन मात्र या वेळेस मात्र सन्मानित केले जाईल आपण पाहतोय. जाऊया मॅचच्या दिशेने सामना देखील तेवढाच महत्वाचा आपल्याला पाहायला मिळेल. रानसई खोंड्याचवडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान वारदोले या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील हा चौथा सामना आणि अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट रुद्रांश 11 गाणेगाव हा अंतिम सामना आजच्या रात्रीतील आपल्याला पाहायला मिळेल. तर समीर भगत आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर निश्चित स्वरूपात सामनावीराचा ट्रॉफी मात्र कलेक्ट करण्यासाठी मात्र मंचकवरती याचा आपण पाहतोय. चालू सामना आपल्याला पाहायला मिळेल. रानसे खोंडेजवडे जशी सामन्याला सुरुवात होईल आपल्याला मायक्रोफोनवरती थोडासा बदल पाहायला मिळेल. याच परिसरातील एक पहाडी आवाज आमचे परम मित्र सूरज वाघ यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. समीर भगत यायचे सामनावीराचा किताब घेण्यासाठी. थँक्यू स्वप्नील सर. वळे मैदानाकडे आपण. तर सामनावीर कैलास पाटील यांच्या शुभ असत्या वळे मैदानाकडे आपण पाहतोय. एका बाजूला सामना वारदोळे वरचे त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय आपण पाहतोय रानसे खोंड्याची वाडी संघ. पहिल्या चेंडूवर एक दमदार एक चौकार पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहू शकाल विजय भुतामराच्या बॅट मध्ये एक चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर स्वागत केले गोलंदाजाचं. आकाश भारती हा गोलंदाज. हा देखील क्रॉस द लाईन चेंडू खेळला आपण पाहू शकाल. हा देखील चेंडू गेला. वन बाउन्स आहे तो सलगचा दुसरा चौकार आपण पाहतोय. फलंदाज विजय भुतामराच्या बॅट मध्ये सलगचे 2 चौकार. कमालीची भटकी बाजी पाहतो आपण. सलगचे 2 चौकार पाहायला मिळाले. तर किंग ग्रुप यांच्या माध्यमातून आम्हाला किंग ग्रुप दुंद्रे यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं देणगीच्या स्वरूपात साह्य लाभले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानाकडे आपण. हा देखील एक सलगचा 3रा चौकार पाहायला मिळाला. कमालीची फटकीबाजी पाहतो आपण. विजय भुतामरा ऑन फायर. या चौकाराच्या मदतीनं धावपलकाचा जर विचार केला तर 12 धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. कमालीची फटकीबाजी पाहतो आपण. विजय भुतामरा कमालीची फटकीबाजी. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय हा फलंदाज आपण पाहतोय विजय भुतामराला. हा देखील सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. एक धाव या एका धावेने देखील संघ जाऊन पुढे सरसावला. स्कोरवरती धाव जोडले गेले. 13 धावा धावपलकावरती जोडले गेले. 3 चौकार आल्यानंतर एक सिंगल रन पाहायला मिळाल. कमालीची फटकीबाजी पाहतो पण विजय भुतामराच्या बॅट मध्ये 4 चेंडू पेस केले. 13 धावा स्वतःच्या अकाउंट वरती उभे आपण. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय जगदीश केंगेला. कोण विसरणार या फलंदाजाला. अक्षरशः अनेक मैदान गाजवले त्या फलंदाजानं. एक मानाची एक सन्मानाची स्पर्धा पाहतो आपण. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित गुरुक ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक 2025 भव्य दिव्य पर्व पाहायला मिळते. प्रेक्षकांची अल्लड गर्दी बाबत पाहतोय आपण. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता आपण पाहू शकाल. पंचांकडे लाऊड अपील. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक पाहतो. 3 चौकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहतोय आपण. गोलंदाज आकाश पारदीला पाहतो आपण. एक चांगला आक्रमक फलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती जगदीश केंगेला पाहतो आपण. एक डावकऱ्या हाताचा फलंदाज जगदीश केंगेला पाहतो आपण. एक नामवंत फलंदाज असेल वारदोळी संघाचा आपण पाहतोय. त्याबरोबर चांगली गोलंदाजी राहिली आकाश पारदीला पाहतो आपण. हा देखील आपण पाहू शकाल. आपला चेंडू आला. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण.
पंचाम चक्रीवरती पहिले षटक समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 14 धावपलकावरती रोहित वीरला पाहतो आपण एक चांगला गोलंदाज असेल रफ अँड टफ मॅच पाहतो आपण एका बाजूला रानसी खोंड्याची वाडी त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय वारदोळिया चांगली लढत पाहतोय आपण सांघिक दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकासाठी गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरला पाहतो आपण एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय जगदीश केंगेला देखील आपण पाहतोय पंचामच्याकडे वळतील अवांतर चेंडू असेल हे अतिरिक्त एक धावेने जरी विचार केला संघ जाऊन पुढे ससावल्यास कुडवरती धाव जोलेल 15 धावा धावपलकावरती आपण पाहतोय पहिल्या चेंडू अवांतर फेकला या गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरनं देखील बॅटची नाही लागली होती चांगला यष्टीरक्षक पाहतो आपण देखील निर्धाव चेंडू पहिला चेंडू व्हाईट फेकला होता त्यानंतर निर्धाव चेंडू अत्ताळे गोलंदाजानं रोहित वीरनं चांगली गोलंदाजी आपण म्हणते रोहित वीरला पाहतोय बरं चांगली गोलंदाजी केली देखील निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतो आपण सलगचे 2 चेंडू निर्धाव पहिला चेंडू व्हाईट आल्यानंतर चांगले 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळते कमालीची गोलंदाजी पाहतो आपण रोहित वीरला पाहतो आपण चांगली गोलंदाजी कमबॅकिंग षटक अत्तळताना गोलंदाज आपण पाहतो रोहित वीरला पुरेपूर रोखून ठेवलंय जगदीश केंगेला गोलंदाजानं देखील आपण पाहू शकाल पंचांकडे लावडाबरी पंचांचं बोर्ड आकाशेल LPW चा शिकार बनतो आपण एक मोठा धक्का लागला आपण पाहू शकाल वारदोळ टीमला पहिला धक्का लागतो जगदीश केंगे बॅक टू डग आउट टीमचा आपण पाहतोय कमबॅकिंग षटक अत्तळले गोलंदाज रोहित वीरनं कमालीची गोलंदाजी केली पहिल्या चेंडूवर व्हाईट अत्तळल्यानंतर सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळाले एका फलंदाजाला बाद केलं जगदीश केंगे सारख्या एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं कमालीची गोलंदाजी पाहिली आपण रोहित वीरला पाहतो आपण देखील तुम्ही पाहतो शरीराला चेंडू आदळला देखील निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतो आपण निर्णायक षटक अत्तळताना गोलंदाज आपण पाहतोय रोहित वीरला कमालीची गोलंदाजी चांगली गोलंदाजी पाहतो आपण कमालीची गोलंदाजी रोहित वीरला पाहतो आपण पुरेपूर रोखून ठेवले फलंदाजांना देखील आपण पाहतो बॅटची नाही लागली तुझ्या जेल कॅरी करता आला नाही या क्षेत्ररक्षकाला आपण पाहतोय जीवदान मिळाले राहुल बुत्तामला सारा एक मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळाले झेल कॅरी करता आला नाही क्षेत्ररक्षक देखील निर्धावित चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतो आपण कमबॅकिंग षटक अत्तळताना गोलंदाज आपण रोहित वीरला चांगली गोलंदाजी होते क्षेत्ररक्षक कुठे साथ देत नाहीये गोलंदाजाला कमालीची गोलंदाजी केली
सलगच्या 5 चेंडू निर्धावात तळे गोलंदाजी कमालीची गोलंदाजी पाहतो. हा देखील कमालीची गोलंदाजी मित्रांनो, जर गोलंदाजी जर आवडली असेल ना तर या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कमालीची गोलंदाजी हाताळली रोहित वीरला आपण पाहतोय. कमालीची गोलंदाजी. थँक्यू. कमालीचा फटका पाहिलाय आपण विजय भूतामराच्या बॅट मधला. या 6 धावांनी जर विचार केला संघ जाऊन पुढे सजावट स्कोरवरती धावा जोडले गेले. 21 धावा धावपलकावरती जोडले. कमालीची फटकी बाजू स्वागत केलंय षटकारानं गोलंदाजाचं. हा देखील आपण पाहतो पंचांकडे लाऊड अपील. पंचाने उचलून दे फलंदाज बाद आपण पाहतोय विजय भूतामरा बॅक टू द आउट. आनंद घेते त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओडिया मैदानाकडे आपण तेवढाच सामना इम्पॉर्टंट पाहतो. एका बाजूला रानसई होंड्याची वाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करते वारदोळी जगदीशचा संघ आपण पाहतोय. हा देखील फुलटा चेंडू स्ट्राईक डाऊन चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण. एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. एक धाव. एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सजवले स्कोरवरती धावा जोडले गेले. 22 धावा धावपलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. विजय सारखा एक मोठ्या फलंदाजीला बाद केलं. चांगली गोलंदाजी षटकार आल्यानंतर चांगला कमबॅक पाहिलाय विजय भगतनं. चांगली गोलंदाजी केली. हा देखील आपण पाहतो बॅटची नरी लागली. चांगलं क्षेत्ररक्षण राहिली. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. एका धावने संघाची धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा धावपलकावरती जोडले गेलेत. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहताय गोलंदाज विजय भगतचं. कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे विजय भगतनं. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. अद्याप चांगली गोलंदाजी केली आहे विजय भगतला पाहतो आपण. हा देखील आपण पाहतो बॅट सिनरी लावत होत्या. झेल कॅरी करता आला नाही यष्टरक्षकाला. हा देखील निर्धाव चेंडू. कमबॅकिंग गोलंदाजी पाहतो आपण विजय भगतला. असं वाटलं होतं की या षटकात भरपूर धावा येतील असं करू दिलं नाही गोलंदाजानं. कमबॅकिंग गोलंदाजी केली. चांगली गोलंदाजी विजय भगतला पाहतो आपण. चांगली गोलंदाजी रोखून ठेवले फलंदाजाला. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. आपण पाहू शकला पंचांकडे अपील असेल. नाकार धरले पंचानं. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावपलकावरती.
टीम रानसाई खोंड्याची वाडी संघाच्या माध्यमातून कैलास बुतांबरा पाहतो आपण नवीन फलंदाज हा देखील एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील निर्धाव चेंडू लक्ष दोनशे निर्धाव एका फलंदाजाला बाद केलं. गोलंदाज आपण पाहतोय अल्पेश लेंडेला चांगली गोलंदाजी पाहतो आपण. बॅकिंग षटकात हा देखील गोलंदाज पाहतो आपण अल्पेश लेंडेला. मित्रांनो कर्म चांगले ठेवा, हिशोब कर्माचा होतो पैशाचा नाहीये मित्रांनो. तशी रणनीती आखावी लागेल गोलंदाजाला. हा देखील निर्धाव चेंडू कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. सलगचे 3 चेंडू निर्धाव पाहतो आपण. गोलंदाज पाहतो अल्पेश लेंडेला एका फलंदाजाला बाद केलं. त्यानंतर 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळते. हा देखील फलंदाज बाद असेल. चौथा धक्का लागलाय टीम वारदोळ टीमला कल्पेश बुतांबराच्या स्वरूपात. शकल एकदा वेगाने सहस्त्र पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण राहिले या खराब क्षेत्ररक्षण देखील पाहिलं. 2 धावा वेगानं पूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. या 2 धावाने जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवरच कुटुंबवरती धावा झोलेले 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावपलकावरती. कम्मालीची गोलंदाजी पाहायला मिळते रानसाई खोंड्याची वाडी संघाच्या माध्यमातून. कम्मालीची गोलंदाजी. हा देखील आपण पाहतोय फटका सजवला आपण पाहू शकाल. फलंदाज आपण पाहू शकल रवींद्र भगतच्या खेळीचा अंत. रवींद्र बॅक टू डॉग आउट. अल्पेश लेंडेला पाहतो आपण. 3 फलंदाजाला बाद केले. 2 धावा खर्च केलेत. कम्मालीची गोलंदाजी पाहतो आपण. कम्माल किंग षटकात त्यांना गोलंदाज आपण पाहतो या अल्पेश लेंडेला पाहतो आपण. कम्मालीची गोलंदाजी. 3 फलंदाजाला बाद केलं. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आपण कम्मालीची गोलंदाजी पाहिली अल्पेश लेंडेच्या माध्यमातून. 2 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. 3 गड्यांना बाद केलं या गोलंदाज. कम्मालीची गोलंदाजी पाहिली आपण अल्पेश लेंडेला पाहतोय. हा देखील आपण पाहतोय अष्टकावच्या वरतून आपण पाहतोय 1 धाव सहज चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. दुसरी धाव देखील वेगानं सहज रिटर्न. तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न असेल. फलंदाज बाद आपण पाहू शकाल. या 2 धावा 1 फलंदाज बाद आपण पाहू शकाल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकाचा विचार केला तर 28 धावा धावफलकावरती जोडले गेले. आपण पाहू शकाल येणारे चेंडू असतील 24 चेंडू आणि 29 धावेची गरज असेल रानसाई खोंड्याची वाडी संघाला. चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट गाणेगाव दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉस साठी मात्र रिपोर्टिंग करायची आपण पाहतोय. अंतिम सामना अतिशय चांगली बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी आपण आजच्या रात्रीतील पाहायला गेल्या 10 संघ आपल्याला पाहायला मिळाले. पहिला सामना आपण पाहिला होता शिवतेज पनसवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट तामसई. त्या ठिकाणी शिवतेज पनसवाडी संघाला परास्त करून तामसई संघ थेट 3ऱ्या फेरीत क्वालिफाय झाला आपण पाहतोय.
त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला होता लहान दामणे आणि सागवाडे. त्या ठिकाणी सेकंड राऊंड मध्ये लहान दामणे मात्र एव्हरेज दाखल झाला आपण पाहतोय. त्यानंतर आपण सामना पाहिला होता श्लोकस्फोर्ड गराडा आणि जय भोलेनाथ कुशिवले. त्यामधून सामना जिंकला आपण पाहतो कुशिवले टीमनं आणि परास्त केला गराडा टीमला. तर आपण पाहतोय किंग ग्रुप कैलासदादा पाटील का तामसे किंवा लहान दामणे आज जर का सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाल्या तर त्या टीमला एकविरा ट्रिप मात्र त्यांच्याकडून फ्री असेल आपण पाहतोय. चला टॉस साठी यायचे बघा चिंचवली संघाचा संघनायक आणि गाणेगाव संघाचा संघनायक. आपण पाहतो दोन्ही टीमचे कॅप्टन आले गेलेत. मी विनंती करेन नितेश दत्ता बसमा यांना विनंती करेन आपले शुभ असत्या मात्र या सामन्याची नाणेफेकी संपन्न करायचे आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल आपण पाहतोय. चला फलंदाज जेवढे मैदानावरती या. चला या लवकर फलंदाज जास्त उशिरा लावू नका. एक मोठी स्पर्धा पाहतोय आपण. तर राकेश नाईक कुठं असेल तर यायचे. राकेश नाईक कुठं असतील तर या. आमचे जयवंत दादा तुम्हाला शोधत आहे. पुढे या मैदानाकडे आपण बघतो एका बाजूला संघ पाहतो आपण रानसे खोंड्याची वाडी संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करते वारदोळी जगदीशचा संघ आपण पाहतोय. येणारे 24 चेंडू असतील आणि 29 धावेची गरज असेल रानसे खोंड्याची वाडी संघाला. समीकरण सोपं असेल. सिंगल डबल कन्वर्ट केलं देखील तरी सामना जिंकू शकतोय रानसे खोंड्याची वाडी संघ. 24 चेंडू मध्ये 29 धावा रोखल्या जातील का वादोळी टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. उत्तर अर्धाला सुरुवात आपण पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतो ही स्पर्धा पाहतो आपण ग्रुप जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक धामणी 2025 भव्य दिव्य पर्व पाहतोय आपण. प्रेक्षकांची अल्लड गर्दी पाहतो आपण. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर आपण पाहतो निश्चित स्वरूपात वाघाजवाडी गावातील एक युट्यूबर नंदू जोगरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जय हनुमान वारदोली टीम साठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. ते मात्र ऑनलाईनच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत असेल. थँक्यू. मुळे मैदानाकडे आपण उत्तर अर्धाला सुरुवात होते आपण पाहतोय. पंचांचं ग्रेसिन गोलंदाज आपण पाहतोय. रुपेश वाघला पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय विजय भगतला. एका डावखुरी आताचा फलंदाज आपण पाहतोय. डावखुरी आताचा फलंदाज म्हटलं की स्पर्धेमधील घातक फलंदाज. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा देखील आपण मध्ये फटका सजवलाय आपण भाई. चेंडू गेलाय हा येतोय. पहिला षटकार आपण पाहतोय. फलंदाज आपण पाहतोय विजय भगतच्या बॅट मधला पहिला दर्जेदार षटकार. कम्मालीचा फटका पाहिला आपण. षटकाराने स्वागत केलंय गोलंदाज आपण पाहतोय रुपेश वाघचं. स्वतःच संघाचं श्री गणेश देखील केलंय. स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलंय या साधा वेळ आपण पाहतोय. चांगला फटका पाहिला आपण फलंदाज विजय भगतच्या बॅट मधना. हा देखील त्याच प्रकारचे खेळ. आता मात्र कमबॅक केले गोलंदाजानं. निर्धाव चेंडू अत्तळ गोलंदाज. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय. षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक पाहतोय पण गोलंदाजाच्या रुपेश वाघला पाहतोय आपण. हा देखील आपण पाहतोय त्याच दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. चेंडू गेलाय वन बाउन्स हा येतोय दर्जेदार चौकार.
हा देखील पंच आमच्याकडे वतीला हा नो चेंडू असेल. भीमर चेंडू पुढचा चेंडू आता मात्र फ्रीटचा चेंडू असेल. पुरेपूर संधी घ्यावी लागेल फलंदाज आपण बघतोय विजय भगतला. पुढचा चेंडू फ्रीटचा चेंडू असेल. खराब गोलंदाजी पाहतो आपण रुपेश वाघला पाहतो. खराब गोलंदाजी पाहतो आपण रुपेश वाघच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहतोय पंच आमच्याकडे वतीला हा अव्वंतर चेंडू असेल. 4+1 या नशिबाचा पंजा पाहतो आपण. टीम आपण पाहू शकाल रानसे खोंड्याची वाडी संघाला नशिबाचा पंजा पाहायला मिळाला. या 5 धावा या 5 धावने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16 अंकावरती. खराब एक्स्ट्रेक्शन पाहिलं आपण स्वतः संघाचा संगणक आपण पाहिलं होतं जगदीश केंगेला. 16 धावा धावपलक वरती जोडले गेलेत. हा देखील फटका सजवला आपण पाहतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल काही चुकी न करता फ्रीटचा चेंडू असेल. फ्रीटचा चेंडू होता आपण पाहू शकाल. एक धाव एका धावने जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवलेच कुडबुरती धावा जोडले गेलेत. 17 धावा धावपलक वरती जोडले गेलेत. खराब गोलंदाजी अद्याप राहिली रुपेश वाघला पाहतो आपण. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय आकाश पारधीला पाहतो आपण. एक चांगला फलंदाज असेल रानसे खोंड्याची वाडी संघाचा आक्रमक फलंदाज असेल. हा देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतील हा अव्वांतर चेंडू असेल. तर व्हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंगला आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगली क्लिअरिटी क्वालिटी आपण पाहतोय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. थर्ड अंपायरचे आपण पाहतोय पप्पे पारदिया. हा अव्वंतर चेंडू असेल. व्हाईट चेंडू. योग्य पंचांचा निर्णय पाहायला मिळाला. आमचे मेन पंच पाहतो पण नरेश जुगरेला. प्रळेक पंच आपण पाहतो अंबू खंडवीला. चांगली पंचांची काम पाहतात. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळ आपण पाहतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल. पहिला धक्का लागला आपण पाहू शकल रायनसाई खोंड्याची वाडी संघाला. अक्षय पारदिया बॅक टू डग आउट. आकाश शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय रुपेश वाघला पाहतोय. हा देखील आपण
देखील निर्धाव चेंडू पंच आमच्याकडे वळतील पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती जोडले गेले. मुंबईची पावती धावीची गरज असेल टीम रानसे खोंड्याची वडी संघाला. 18 चेंडू मध्ये 11 धावा रोखल्या जातील का आपण पाहू शकाल. टीम आपण मध्ये वारदोळी संघ आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं मित्रांनो. पंच सामना चालू करा, कुठलाही वेळ लावू नका, अजून भरपूर सामने बॅलन्स असतील. पहिल्या चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय विजय भूतामराला. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता आपण पाहतोय. गच्चा शतरक्षण राहिलंय आपण पाहू शकाल. चांगलं शतरक्षण नंतर चेंडू गेलाय आपण पाहू शकाल. सीमा रेखा पार हा येतोय दर्जेदार चौकार. तिनं धावफलकाचा विचार केला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती जोडले गेले. पहिल्या चेंडूवर चौकार आला आपण पाहतोय. सतरा चेंडू आणि 7 धावीची गरज असेल रानसे टीमला आपण पाहतोय. हा देखील हा ट्रॅकर चेंडू होता आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण राहिले. एक धाव वेगानं सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन देखील धावा वेगानं सहजरित्या पूर्ण. या दोन धावा जर विचार केला संघ जाऊन पुढे सचवल्यास कडूवरती धावा जोडले गेले. 24 धावा धावफलकावरती. 16 चेंडू आणि 5 धावेची गरज असेल टीम रानसाई संघाला. चांगली फलंदाजी पाहिली आपण टीम रानसाई संघाच्या माध्यमातून. हा देखील आपण पाहू शकाल. पंचांकडे अपील, पंचांकडे उचलून धरले फलंदाज आपण पाहतोय. विजय भगत बॅक टू द आउट. आमचे स्कोरर मित्र आपण पाहतोय सीताराम खंडवी, त्यांचं देखील आत्ताच आगमन झालंय आपण पाहतोय. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानाकडे एक लो स्कोरिंग मॅच पाहतोय आपण. एका बाजूला आपण पाहतोय टीम रानसाई या संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय वारदोळी जगदीशचा संघ आपण पाहतोय. हा देखील हा ट्रॅकर चेंडू, चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू गेलाय आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय दर्जेदार.
तर नाना सांबरी कुठं असतील तर नानू सांबरी कुठं असतील तर या. नानू सांबरी एक चांगले समालोचक धोदानी गावचे या कुठं असतील तर तुमचा देखील गोड आवाज ऐकायला मिळेल प्रेक्षक वर्गांना. तर वळे मैदानाकडे आपण पाहतोया 14 चेंडू आणि एका धावीची गरज असेल टीम रानसी संघाला. एक लो स्कोरिंग मॅच पाहतो आपण. समीकरण पुरेपूर सामना झुकलाय आपण पाहतोय टीम रानसी संघानं. भरपूर मान्यवर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. हलके हाताने पेस केले आपण पाहू शकायला. सामना जिंकलाय टीम रानसाई संघानं. हडलक टीम वारदोळी टीम